कुळे साहेब, यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब. भाजपाचे महायुतीचे आपले उमेदवार माझे मित्र प्रतापरावजी पाटील चिखलीकर, ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मुद्दामून वेळ काढून आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, भाजपाचे महाराष्ट्राचे सन्मान्य अध्यक्ष बावनकुळेजी, सन्मान्य केंद्रीय मंत्री श्री कराडजी, अतुल सावेजी, खासदार गोपछेडेजी, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई, मंचावर उपस्थित असलेले सर्व भाजपाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आमदार पदाधिकारी, या ठिकाणी आलेले जिल्ह्यातील भाजपाचे, शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, नेते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वांना आश्चर्य वाटतंय. प्रताप पाटलांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाणांचं भाषण. परंतु मित्रहो, अनेकांना माहित नाही, आम्ही सर्वजण एकेकाळी एकत्रपणेच काम केलेलं आहे. मधला काही काळ जर सोडला तर आज पुन्हा एकत्र आणण्याची किमया जर कोणी घडून आणली असेल, आशीर्वाद तर नेत्यांचा मिळालाच, पण हे सर्व घडून कोणी आणलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलं आणि बावनकुळे साहेबांनी आणलं. मोदीजींचा आशीर्वाद, अमित भाईंचं आम्हा सर्वांना मिळालेलं मार्गदर्शन, आणि त्यामुळे राज्यामध्ये एकोप्याने, नांदेडमध्ये एकोप्याने, आणि नांदेड ज्याचं वाट पाहते विकसित देश, विकसित महाराष्ट्र, आणि त्याचबरोबर आम्हा सर्वांची जी महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे विकसित मराठवाडा आणि विकसित विदर्भ. जे आज शक्य होत आहे ते केवळ आणि केवळ देवेंद्रजीमुळे शक्य होत आहे, हे मला आवर्जून या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. यात कुठे अतिशोक्ती नाहीये. जे काम चांगलं होत आहे ते काम चांगलं होणारा माणूस अशोक चव्हाण स्पष्टपणे बोलणार आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही जरी सभागृहात एकमेकांसमोर जरी असलो तरी आम्ही व्यक्तिगत पातळीवर न जाता महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या, मराठवाड्याच्या हितासाठी ज्यांचं ज्यांचं राज्य होतं, मी सत्तेमध्ये असताना देवेंद्रजींनी सांगितलं आणि मी कधी ऐकलं नाही, असं कधी घडलं नाही. आणि मी आज विरोधी पक्षात ज्यावेळेस होतो त्यावेळेस देवेंद्रजींना विनंती केली की देवेंद्रजी मान्य केलं नाही, असं कधी घडलं नाही. आणि त्यामुळे आज मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या विकसित मराठवाड्याची भूमिका आपण घेऊन अनेक वर्ष आज लढतोय, ते आज सहज शक्य होण्याची चिन्ह ज्यावेळेस दिसत आहेत त्यावेळेस मोदीजींचे लाखो लाखो आभार मानले पाहिजेत की ज्यांनी देशाचा सर्वंकष विचार केलेला आहे. आणि त्यामुळे आज मराठवाड्याच्या जो उणीवा होत्या, ज्या कमतरता होती, जे विकासाचे स्वप्न जे आपण पाहतात ती पूर्तता करण्याची वेळ आपल्याला पुन्हा प्राप्त झालेली आहे. आज 4 एप्रिलला आपण जल्लोषामध्ये अर्ज दाखल केला. आपण पाहिलं की हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आले होती. भाजपमधले जुने जाणकार, काँग्रेसमधून जे आज सामील झालेले आहेत भाजपामध्ये, ती सर्व मंडळी, प्रचंड एकोप्याचं वातावरण नामांकन पत्र भरण्याकरता होतं. आणि मला सांगितलं पाहिजे 2 महिन्यानंतर म्हणजे 4 जूनला सुद्धा या जल्लोषामध्ये प्रतापरावांचा निवडणुकीचा निकाल लागलेला असेल आणि दिल्लीला प्रचंड मताधिक्याने प्रतापराव निवडून जाणार आहेत. यामध्ये हे वातावरण पाहिल्यानंतर काही कमी पडेल असं मला तरी वाटत नाहीये. एक सकारात्मक वातावरण आहे. विरोध राहिलाच कोणाचा? संपूर्ण जिल्हा आज एकोप्याने कामाला लागलेला आहे.
ठीक आहे, थोडेफार शिल्लक जिकडे तिकडे असतील त्याच्यावर मला व्यक्तिगत काही बोलायचं नाहीये, तो विषयच आपला नाही आहे. आज ज्या वेळेस आता फडणवीस साहेबांना सांगितलं, मला बावनकुळे साहेबांना सांगितलं, माझ्या दस्त्या कमी पडतात, दस्ते संपले आमच्या, गळ्यात टाकायला दस्त्या संपून गेल्या आहेत. रोज पक्ष प्रवेश आहेत, तालुक्यातले तालुके हे भाजपमध्ये आज सामील होत आहेत, दाखल होत आहेत, आणि कुठलाही वाद नाही. आम्ही सर्वांना सांगितलं, आपण म्हणतो आम्ही सर्वांना सांगितलंय, जी मंडळी काँग्रेसवर पदावर होती त्यांना सुद्धा सन्मानाने भाजपमध्ये त्यांच्या सहकार्यासोबत त्यांना वागणूक मिळेल, चिंता करायचं कारण नाही आहे. सन्मानाची वागणूक मिळेल. एकोप्याचं वातावरण टिकलं पाहिजे. बऱ्याच दिवसानंतर योग आला, बऱ्याच दिवसानंतर हा योग आलेला आहे, आणि म्हणून आपल्याला, मला वाटतंय की आज नांदेडमध्ये केवळ केवळ भाजपामुळे 5 खासदार नांदेडला मिळाले. किती खासदार? 5 खासदार. म्हणजे मी आणि आमचे गोपछेडेजी, आम्ही दोन्ही राज्यसभेवर प्रतापराव निवडून येणारच आहेत. लातूरचा भाजपचा खासदार आणि हिंगोलीचा शिवसेनेचा खासदार, असे म्हणून जर पाहिलं, नांदेड जिल्ह्यामध्ये संबंधित असलेले 5 खासदार ही वज्रमूठ राहणाऱ्या नांदेड जिल्ह्याची वज्रमूठ. आणि याच्या माध्यमातून आपण पाहाल एक जबरदस्त ताकद दिल्लीमध्ये जाऊन, राजधानीमध्ये जाऊन आम्ही बावनकुळे साहेबांना घेऊ, देवेंद्रजींना सोबत घेऊ, आणि मोदी साहेबांकडे, अमित शहा साहेबांकडे जाऊन महाराष्ट्रातले प्रश्न आहेत, मराठवाड्यातले आमच्या प्रश्नाचा उल्लेख मगाशी प्रतापरावांनी केलेला आहे. मला सांगायला आनंद वाटतो, 4 जून पर्यंत वाट पहा, आचारसंहिता संपेल 5 जूनला. आचारसंहिता संपल्याबरोबर आपला अजेंडा तयार आहे, विकासाचा अजेंडा तयार आहे, तो घेऊन आम्ही दिल्लीला जाणार, आणि नांदेड जिल्ह्यातले, मराठवाड्यातले प्रश्न मार्गी लावण्याकरता 5 वर्षाचा आपला अजेंडा जो तयार आहे, त्या अजेंड्यावर दरवर्षी आपण पाहाल की त्याच्यावर काय प्रगती होईल. रेल्वेचे प्रकल्प असतील, महामार्गाचे प्रकल्प असतील. मला सांगायला अभिमान आहे, शेवटची कॅबिनेट ज्यावेळेस मुंबईमध्ये झाली, आम्ही फडणवीस साहेब सर्व मिळून प्रतापराव होते, मी होतो, आमदार होते, सर्व आम्ही जाऊन ते भेटलो. आम्ही त्यांना सांगितलं, आपण सर्व आजची ही या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शेवटची कॅबिनेट आहे, त्याच्या अगोदर कोंडलवाडी मधल्या 500 कुटुंबाचं कर्ज जे डोक्यावर आहे, 10-12 कोटी रुपये, म्हणजे 3 कोटीचं कर्ज आणि 8 कोटीचं व्याज झालेलं आहे, ते व्याज आणि कर्ज माफ झालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, आणि त्याकरता त्यांनी पैसे उपलब्ध करून दिले, निर्णय होऊन गेला. मोठी गोष्ट आहे की सर्व कुटुंब उघड्यावर पडली होती. आज कर्जमाफी न झाली असती तर आत्महत्या केल्या असत्या. तो निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी मला आश्वासन दिलं की फाईल प्रोसेसमध्ये आहे. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा सुद्धा नांदेड शहरामध्ये देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी निर्णय घेतला, आणि त्याची सुद्धा लवकरच निर्णय त्याची पूर्तता होणार आहे. कुरुंदकरांचं स्मारक, कुरुंदकरांच्या स्मारकाला पैसे दिले, 17 कोटी रुपये दिले, आणि भोकरमध्ये सेवालाल महाराजांच्या सुद्धा स्मारकासाठी, पुतळ्यासाठी पैसे देण्याचं काम जर कोणी केलं असेल, सगळ्या गोष्टी किती दिवसामध्ये? 2 दिवसामध्ये अवघे सर्व गेलो, आणि हे सगळे प्रश्न मार्गी लावले. गती आहे कामाला, स्पीड आहे, काम करायची पॉलिटिकल विल आहे, इच्छाशक्ती आहे. हे केव्हा घडतं? पाहू बघूचा विषय नाही आहे. याच्यामध्ये देवेंद्रजींची गॅरंटी आहे, पण त्याच गॅरंटी बरोबर मोदीजींची गॅरंटी देशातली आहे, ती सगळ्यात मोठी गॅरंटी आहे. मित्र हो, गॅरंटी द्यायला सुद्धा माणूस सुद्धा त्याच उंचीचा लागतो, माणूस सुद्धा त्याच विश्वासार्हतेचा लागतो. मोदी साहेबांची गॅरंटी साधी सुधी नाहीये. देशाच्या कोट्यावधी लोकांनी ज्यांना पंतप्रधान निवडून दिलंय त्यांची ही गॅरंटी आहे, म्हणून महत्वाची आहे. आज अनेक गॅरंटी दिल्या जातात, अनेक गोष्टी बोलल्या जातात, प्रत्यक्षात आपण पाहतो गॅरंटी नंतर काही ती फळाला येत नाही, गॅरंटी प्रमाणे घडत नाही. पण मोदीजींनी शब्द दिल्यानंतर ती गॅरंटी 100% रिवोक होत नाही. त्या गॅरंटीची पूर्तता यासाठी होते की देशाच्या पंतप्रधानांची गॅरंटी आहे, साधी सुधी नाही आहे. एक एवढा मोठा उंचीचा माणूस, तो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांची प्रशंसा होते, कामाचं त्याचं कौतुक होतं, त्यांची गॅरंटी आहे. आणि म्हणून गॅरंटी अनेक जरी असल्या तर गॅरंटी कुठली महत्वाची आहे हा फरक आपल्याला कळला पाहिजे, आणि त्यातून मित्र हो आपल्या सर्वांना याचा विचार केला पाहिजे. मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचा आहे. मित्र हो, आज आपण पाहतोय की जिल्ह्याच्या विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या मतभिन्नता होती काही काळामध्ये. आज कुठली मतभिन्नता राहिलेलं नाही आहे. सर्व मिळून आग्रह धरतो आहे
एक त्याचा एक वजन प्राप्त होतं. ज्यावेळेस आवाज वेगळे वेगळे निघतात त्यावेळेस कुठेतरी मतभिन्नता होते. पण ज्यावेळेस एक मुखाने एक आवाज येतो, राजकीय मतभेद नाहीत, विषय काही राहिलेला नाहीत. मला सांगा, विरोधकांची सभा काल परवा झाली, ठीक आहे, झाली असेल, निवडणुकीच्या काळात होतात, प्रत्येकाला मतं मागण्याची त्या ठिकाणी संधी आहे, बोलायची, टीकाही करू शकतात, पण काहीतरी अजेंडा पाहिजे ना. बोलताना फक्त अशोक चव्हाण एकच विषय आहे आणि दुसरा विषय काहीतरी बोला, या जिल्ह्याचं काहीतरी बोला, या महाराष्ट्राचं काहीतरी बोला, मराठवाड्याचं काहीतरी बोला. मला आश्चर्य वाटतंय की अशोक चव्हाण एकच अजेंडा असेल तर अशोक चव्हाणांवर काही इलेक्शन होऊ शकत नाही. अशोक चव्हाण बेईमानी करणारा माणूस नाहीये. प्रामाणिकपणे जिथे राहिलो शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे टिकवलेला आहे. आणि त्या ठिकाणी अनेक जण काल बोलले, त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले. आमचे नाना भाऊ पटोले नागपूरमध्ये त्या ठिकाणी बोलतात, अशोक चव्हाणांनी काँग्रेसला असं केलं, आई समान काँग्रेसला असं केलं तसं केलं. मला नाना भाऊंना आठवण करून द्यायची आहे की 2009 मध्ये नाना भाऊ ज्या पक्षाचे आज अध्यक्ष आहेत ते सोडून गेले होते भाजपमध्ये. त्यावेळेस विसरले ते, आता ते विसरले. त्यावेळेस ते काय बोल, मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस हे नाना भाऊ ज्या मोठ्या गप्पा मारतायत, 2009 मध्ये मी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता होतो, त्यावेळेस हे शब्द सोडून त्यावेळेस भाजपमध्ये गेले होते. त्यावेळेस कुठे गेलं होतं आईचं प्रेम? हो ठीक आहे, जाऊ द्या, त्यांच्या मला काय अधिक बोलायचं नाही. आणि मला आमचे अमित भैया काल आले होते या ठिकाणी नांदेडला. त्यांनी ते म्हणाले एक चव्हाण गेले, दुसरे चव्हाण आले. अमित भाई, चव्हाणामध्ये फरक असतो हो, चव्हाणामध्ये फरक असतो. आणि मला मुद्दाम त्यांना आठवण करून दिली पाहिजे. एकेकाळी आपल्या पिताश्री त्यांच्यावर मला खूप नितांत आदर आहे, विलासराव देशमुख साहेबांनीच प्रतापरावला किती ताकद दिली होती, आपण विसरलात का? आज मी सुद्धा सगळे मतभेद बाजूला सारून ज्याप्रमाणे विलासरावजींनी प्रामाणिकपणे ताकद प्रतापरावांना दिली होती, त्याच पद्धतीने मोठा भाऊ म्हणून प्रतापरावांच्या बरोबर मनाने राहणार आहे, हे सांगितलं पाहिजे. आमचं भाषण टेप होत असेल अनेक ठिकाणी, व्हिडिओ मुंबईपर्यंत पोहोचले असतील, देशात पोहोचले असतील, आणि तुमच्याकडे सुद्धा आज तुम्ही क्लिपिंग काढून ठेवला असेल. अशोक चव्हाण खरंच तुमच्याबरोबर आलेत का? हो, प्रत्येक जण संध्याकाळी जाऊन पाहेल व्हिडिओ पाह्यामध्ये अशोक चव्हाण देवेंद्रशी बोलत होते, प्रतापरावकडे बघत होते की नाही, बोलले की नाही? एवढंच नव्हे, आमच्या चेहऱ्यावरची मुद्रा कशी होती ते मोठं करून पाहतील, नाही खरंच हसत होते म्हणून. प्रतापराव म्हणले मोदी है. जिथे केंद्रीय नेतृत्वाने साथ दिली, जिथे या सगळ्या गोष्टी मतभिन्नता राहिलेलाच नाही मित्र, त्यावेळेस विचार केला पाहिजे मूड ऑफ द नेशन काय आहे, देशामध्ये काय चाललंय. देशामधली भावना आहे की देश आता दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात देऊन प्रयोग करायचा नाही. आम्हाला प्रयोग करायचा नाही. या देशाला 10 वर्षाच्या प्रगतीच्या मार्गावर मोदी साहेबांनी नेलं. तो प्रगतीचा मार्ग आणि जी गती आहे ती आता थांबणार नाही, ती आता थांबणार नाही. आणि मला मुद्दाम नानांना सांगितलं पाहिजे, नाना बसवराज पाटील, नाना पटोले मुद्दाम सांगितलं पाहिजे, बसवराज पाटील, अर्चनाताई पाटील, संजय निरुपम ही जे चालले आहेत ना, त्यांचा विचार तरी केला का चालले आहेत म्हणून? विचार तरी केलाय का? एकाधिकारशाही चालत नसते. मोदी साहेबांनी जे केलेलं आहे, सगळ्यांना ताकद देण्याचं काम केलं आहे. असो, जास्त कोणावर व्यक्तिगत बोलायचं नाही, आपली भूमिका आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक काही बोलणार नाही. पण मला गोलमोल भूमिका घेता येत नाही. जे बोलतो ते स्पष्ट रोखोक बोलणारा माणूस मी आहे, आणि जे करतो ते प्रामाणिकपणे करतो. आणि मला मुद्दाम सांगायचं आहे, मागच्या कालावधीमध्ये प्रतापरावने माझ्यामध्ये 40,000 मतांचा मताधिक्य, ते जास्त 40,000 त्यांना मिळाले. आज मी पाहतोय सर्वत्र एकच भूमिका आहे. मागच्या वेळेस त्यांना अधिक मतं, मला 40,000 कमी मतं मिळाली. पण त्या दोघांची मताचा बेरीज जर केली, दोघांची मताची बेरीज जर केली, तर प्रतापराव सगळ्यात जास्त मताधिक्याने नांदेडमधून निवडून जातील. आणि नांदेडचा रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा प्रचंड मताधिक्याने आज आपण या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी समर्थन देत आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणचा वेगळा काही विचार करायची गरज नाही. जिल्ह्याचा विचार करा, लहान लहान शुल्लक गोष्टीवर जाऊ नका. मला
मुद्दाम अभिनंदन केलं पाहिजे. देवेंद्रजींचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं विशेषतः अभिनंदन केलं पाहिजे की मराठा समाजाला 10% आरक्षण घेण्याचा निर्णय आपण घेतला. अडचणी होत्या, मला कल्पना आहे, कायदेशीर विषय होते, मी सुद्धा प्रयत्न केला, त्यातून मार्ग निघाला. सुप्रीम कोर्टात निर्णय घेतला, आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय आपण 10% देऊन मार्गी लावला. त्यानंतर आपण ज्या लोकांकडे दाखले वंशाळी वळी आहे, मागची दाखले आहेत, त्या दाखल्याच्या आधारे आपण त्यांना ओबीसीचं कुणबी सर्टिफिकेट मिळालं, त्यांना ओबीसीचं आपण दाखले दिले. मला मुद्दाम आठवण करून दिली पाहिजे की आपण निर्णय घेत परवा जे काही मुलं माझ्याकडे आली होती ते मला म्हणाले की साहेब आम्हाला पोलीस भरती सध्या सुरू आहे, त्या पोलीस भरतीमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कारण की आमचं त्या ठिकाणी मला सर्टिफिकेट मिळत नाहीत, अडचणी आहेत. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की राधाकृष्ण विखे पाटलांना मी बोललो, मी आमच्या फडणवीस साहेबांना आठवण करून दिली की साहेब म्हटलं यांच्या बाबतीमध्ये भरती सुरू आहे आणि ती भरती होत असताना त्यांना सर्टिफिकेट मिळत नसतील आणि तारीख जवळ आलेली आहे आणि काहीतरी निर्णय घेतला पाहिजे याच्यामध्ये, तर मला सांगायला अभिमान आहे की त्यांनी ही तारीख जी आहे ती 15 एप्रिल पर्यंत वाढवून दिली. फडणवीस साहेबांनी 15 एप्रिल पर्यंत वाढवून दिली आणि ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसेल तर त्यांना केवळ नॉन क्रीमी लेअरचं प्रमाणपत्राच्या आधारे सुद्धा अर्ज करण्याची मुभा त्यांनी दिली. लेखी आहे, तोंडी निवडणुकीत चाललंय म्हणून विषय नाही, ज्यांना हा विषय माहिती आहे की नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. मुद्दाम मला सांगायचं आहे की जी तारीख होती ती तारीख 15 एप्रिल पर्यंत वाढवून दिली आणि नॉन क्रीमी लेअरच्या सर्टिफिकेटच्या आधारे त्यांना आता अर्ज करावा लागणार आहे. आपल्याकडे राज्य फडणवीस साहेब आल्यानंतर शिंदे साहेब आल्यानंतर महावितरण मध्ये सुद्धा राज्यभरामध्ये 282 अधिसंख्य पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तर नोकऱ्या मिळत नव्हत्या, त्यांची सर्टिफिकेट मध्ये एससीबीसीचा कायदा सुप्रीम कोर्ट रद्द केला होता आणि मग करायचं काय, निवड झाली त्यांचं करायचं काय हा प्रश्न होता. त्याच्यामध्ये 282 लोकांची अधिसंख्य पद निर्माण केली एमएससीबी मध्ये आणि त्यातली जवळपास 46 मुलं जी नोकरी लागली ती नांदेड जिल्ह्यामधली आहे, ते मला मुद्दाम आवडून सांगितलं पाहिजे. त्यामुळे मला या गोष्टीचा उल्लेख मी यासाठी करत आहे की गैरसमजातून आपण निर्णय कुठे चुकीचा घेता कामा नये. हा काय राजकीय विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे आणि या सामाजिक विषयाकरता अनेकांनी प्रयत्न केले आहेत, मी नाकारत नाही. क्लिष्ट प्रश्न असताना सुद्धा कमतरत कोणाचाच विरोध नाही आहे आणि भाजपाचं तर पूर्ण समर्थन आहे हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मला विनंती करायची आहे की सगळ्या प्रामाणिकपणे चाललेल्या प्रयत्नांना आपली साथ आपली मदत हवी आहे. मित्र, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. अधिसंख्य पद निर्माण केली, नोकऱ्या दिल्या, तारीख वाढवून दिली, त्या ठिकाणी नोकऱ्या मिळव हाही प्रयत्न सुरू आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर जे सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत जो विषय आहे त्याच्यावर जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा सुनावणी घेऊन तो शेवटचा निर्णय तिथे घेतला जाईल. त्यामुळे सगळे जे विषय आहेत हे कोणी बाजूला ठेवलेले नाही आहेत. आज मला आपल्याकडून अपेक्षा आहे मित्र हो, हे सगळी प्रश्न मार्गी लावण्याकरता एकजूट असली पाहिजे. नको त्या आपण सर्व विषयामध्ये मतभिन्नता निर्माण करून जर मोदीजींचा नारा आहे 400 पार, तो खऱ्या अर्थाने 400 पारचा नारा अंमलात आणायची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? आपली जबाबदारी आहे. की आपली जबाबदारी आहे की 400 जागा देशामध्ये आपल्या महायुतीच्या देशामधली जी आपली एनडीएची जी काही गठबंधन आहे 400 पार तिथे झालं पाहिजे आणि 400 पार झाल्यानंतर विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मराठवाडा, नांदेड आणि विदर्भ करायचा असेल, महाराष्ट्र सर्वांगीण असाने प्रगती करायची असेल तर ती जबाबदारी मोदी साहेबांची आहे, देवेंद्रजींची आहे, एकनाथ शिंदेची आहे, अजितदादांची आहे. मित्र हो, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे प्रथम आपण किल्ला जिंकूया आणि नंतर बघा राज्यामध्ये राज्य सुजलाम सुफलाम करण्याकरता आपण कमी पडणार नाही ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी मिळून प्रतापरावांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्या हे आवाहन करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, आपण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलं. मित्र, यानंतर बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण ज्यांच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की साहेब आपण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करावं. माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की,
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो, असे आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मोदी साहेबांसोबत लोकसभेमध्ये जे निवडून जाणार आहेत ते आपले प्रताप पाटील चिखलीकरजी, भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, ज्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद नांदेडमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित डॉक्टर भागवत कराडजी, अतुल सावेजी, सुधाकरराव शिंगारे जे आपले लातूरचे उमेदवार आहेत, खासदार अजित गोपछडेजी, आपले आमदार तुषार राठोड, राजेश पवार, बालाजी कल्याणकर, राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, अमरनाथजी राजूरकर, माधवराव किन्हाळकर, ओमप्रकाश पोखर्णा, अविनाशजी घाटे, सुभाषजी साबणे, संजयजी कोडगे, संतुकरावजी हंबर्डे, किशोरजी देशमुख, आनंदरावजी बोंडारकर, दिलीपजी कंदकुर्ते, विशंभर पवार, गोविंदराव पाटील, सुरेश मुल्यकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज आपण भरलाय आणि जेवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात, आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, एक अभूतपूर्व विजय नांदेडमध्ये आपल्याला मिळणार आहे. खरं म्हणजे नांदेडमध्ये 2019 साली, अरे हो तुम्ही सोबत आहे माझ्या लक्षात आलं, आता मी किती आगे बढू, पडून जाईल समोर झालं तर, शांत बसा आता बोलू द्या. आगे बढो करता करता खालीच पडायचो मी. 2019 साली प्रताप पाटील चिखलीकर या ठिकाणून खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी माननीय अशोकराव चव्हाण यांच्यासारखा एक अतिशय तुल्यबळ नेता समोर होता. आम्हाला चिंता होती, कारण शेवटी या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावांचा एक प्रस्ताव आहे, मराठवाड्यातला प्रस्ताव आहे. पण त्यावेळी देखील जनतेनं मोदीजींवर विश्वास दाखवला आणि प्रताप पाटलांच्या माध्यमातून मोदीजींना मतदान केलं. आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो की अशोकरावांसारखा एक नेता आपल्यासोबत आला पाहिजे. अशोकरावांचं आणि आमचं अनेक वर्षाची आमची त्या ठिकाणी संबंध आहेत. वेगवेगळ्या पक्षात राहिलो, अनेक वेळा टीका केली, पण एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे. ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली, अनेक काँग्रेसचे नेते, त्यावेळेच्या राष्ट्रवादीचे नेते हे माझ्यावर टीका करायचे, उद्धव ठाकरेजी सोबत असून टीका करायचे, हा रस्ता होऊ शकत नाही, याची आवश्यकता नाही. पण त्याही वेळी काँग्रेसमध्ये असून देखील अशोकराव चव्हाणांनी सांगितलं समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झाला पाहिजे, यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास होईल. आणि महामार्ग होत असताना मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार आलं त्यावेळी हा महामार्ग नांदेडशी जुडला पाहिजे, ही संकल्पना देखील अशोकरावांनी मांडली. सरकार गेलं पण आम्ही ती संकल्पना उचलून धरली आणि आज ते देखील सोबत आहेत.
आणि नांदेडला देखील आपण समृद्धी महामार्गाशी आज जोडतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांना राजकारणापेक्षा विकास महत्वाचा वाटतो असे अशोकराव चव्हाण आता सोबत आले आहेत. त्यामुळे प्रताप पाटील तुम्हाला आता बूस्टर डोस मिळालेला आहे. मागच्या वेळेस 43% मतं मिळाले होते, आता 50%च्या पार तर आपण जाणारच आहोत. किती पार जाणार आहोत या सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे. कारण आता आपली वज्रमूठ एकत्रित झालेली आहे, सगळ्या ताकदी एकसाथ आल्या आहेत, सगळ्या शक्ती संघटित झाल्या आहेत आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे. आणि हेही खरं आहे. अशोकरावांची ज्यावेळेस माझी चर्चा झाली, मी अशोकरावांना म्हणालो, अशोकराव, देशामध्ये ज्याला ज्याला परिवर्तन घडवायचं आहे, ज्याला ज्याला जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आहे, त्याला मोदीजींसोबत आलं पाहिजे. कारण इतर कुठल्याही पक्षात राहून हे करता येणं शक्य नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं, विनाअट मान्य केलं. ते असं म्हणाले, मला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, मी मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याकरता तयार आहे. केवळ मी सोबत आलो तर मराठवाड्याच्या विकासामध्ये मला पूर्ण मदत करा, पूर्ण योगदान द्या. मी सांगितलं, आपण काळजी करू नका, आम्ही मागास भागात येतो. विदर्भ आणि मराठवाड्याचं दुःख सारखं आहे आणि त्यामुळे आमचाही अजेंडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा आहे. मागच्या काळामध्ये या मराठवाड्यामध्ये पाणी आलं पाहिजे, या मराठवाड्याला दुष्काळातून मुक्ती मिळाली पाहिजे, याकरता अनेक निर्णय आम्ही घेतले. आणि त्याही काळात अशोकरावांसोबत बसून जे वाहून जाणारं पाणी मराठवाड्यातलं आहे ते आपल्याला कसं थांबवता येईल, त्याचं जास्त युटिलायझेशन कसं करता येईल, हा प्रयत्न आम्ही केला. प्रताप पाटलांच्या नेतृत्वामध्ये रेल्वेचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, वेगवेगळे विकासाचे प्रश्न आम्ही हाताळले. आता तर त्यांच्या सोबत एकीकडे आमचे गोपचेडे आहेत आणि दुसरीकडे अशोकरावांसोबत सारखं द्रष्ट नेतृत्व आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आता आपल्या विकासाला कोणीही थांबवू शकत नाही. नांदेडचा आणि आपल्या मराठवाड्याचा विकास हा अत्यंत वेगाने येत्या काळात होणार आहे. बंधू भगिनींनो, आज देशामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं, जग म्हणताय हा चमत्कार आहे. मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला. केवळ 10 वर्षामध्ये 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. जगातले अर्थशास्त्री म्हणतात, हे कसं शक्य झालं? आज जगामध्ये अनेक देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पट लोक भारतामध्ये गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं. मोदीजींनी हे करत असताना मुठभर लोकांचा विकास नाही केला, जनसामान्यांकरता मोदीजींनी काम केलं. आणि म्हणूनच तुम्ही बघा, मोदीजींमुळे 11 कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं. 20 कोटी लोक अशी आहेत की ज्यांच्या डोक्यावर छत नव्हतं, आज ते पक्क्या घरामध्ये मोदीजींमुळे राहत आहेत. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं. मोदीजींनी या 50 कोटी लोकांच्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचवलं, त्यांच्या घरी वीज पोहोचवली, आमच्या माता भगिनींना गॅसचं सिलेंडर दिलं. आणि एवढंच नाही, 50 कोटी लोकांना मुद्राचं लोन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि याकरता महत्वाचं आहे, या 50 कोटी लोकांमध्ये 31 कोटी महिला आहेत. 31 कोटी महिलांना केवळ 10 वर्षामध्ये आपल्या पायावर उभा करण्याचा विक्रम हा माननीय मोदीजींनी करून दाखवला. कारण मोदीजी नेहमी म्हणतात, भारताला विकसित करायचं असेल तर भारताच्या लोकसंख्येचा 50% हिस्सा म्हणजे महिला आहेत. या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून त्यांना जेव्हा आपण देशाच्या मुख्य धारेमध्ये आणू, अर्थतंत्रामध्ये आणू, त्यावेळेस देशाचाही विकास होईल, परिवाराचाही विकास होईल, समाजाचाही विकास होईल.
आणि म्हणून हे करून दाखवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलं. बंधू भगिनींनो, मोदी साहेबांनी पुढच्या काळामध्ये विकसित भारताची गॅरंटी दिली आहे. मोदीजी काय म्हणाले? मोदीजी म्हणाले हे 10 वर्ष तो, ये 10 साल तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है, आने वाले 5 साल असली पिक्चर आपको देखने को मिलेगा. पुढचे 5 वर्ष भारताच्या विकासाचे वर्ष आहेत. दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरता पुढचे 5 वर्ष मोदीजी कटिबद्ध आहेत. आज आपण बघा, मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 11व्या क्रमांकावरनं जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं. 2012 साली एक अहवाल प्रकाशित झाला. आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे, ही फ्रजाईल अर्थव्यवस्था आहे, भारत दिवाळखोर होणार आहे, भारत कधी दिवाळखोरीकडे जाणार आहे. 2014 ते 2024 10 वर्षात मोदीजींनी असा चमत्कार केला की आमची अर्थव्यवस्था ही 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर तर आलीच, पण ज्या संस्थेनं अहवाल दिला होता की भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे, त्याच संस्थेने अहवाल दिला जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे. सगळ्यात जास्त विस्तारित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. आणि येत्या 5 वर्षामध्ये मोदीजी भारताला जगातली 3री आर्थिक महाशक्ती करणार आहेत. जगातली 3री सगळ्यात मोठी आर्थिक महाशक्ती, सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आमचा भारत देश होणार आहे. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते तर संधी तयार होतात. अर्थव्यवस्था विस्तारित होते, रोजगाराची निर्मिती होते. अर्थव्यवस्था विस्तारित होते, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, रस्ते बनतात, पूल बनतात, रेल्वे बनते, एअरपोर्ट बनतात, घरं बनतात, घरोघरी त्या ठिकाणी विकास पोहोचतो. अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि या देशाच्या तिजोरीतला पैसा जनसामान्यांच्या कल्याणाकरता लावता येतो. मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमध्ये जो तुमचा पैसा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवल्याचं एक माध्यम मोदीजींनी तयार केलं. आणि एक मजबूत भारत जो जगामध्ये एक अतिशय मजबूत म्हणून उभा आहे. आपण बघा, कोविड नंतर, कोरोना नंतर जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, पण एकटा भारत आहे जो कोविड नंतर देखील उभा राहिला आणि आपली अर्थव्यवस्था त्यांनी सावरली, कारण मोदीजींसारखं नेतृत्व होतं. खरं म्हणजे आपण विसरलो, पण कोविडचा काळ आठवा. त्या काळामध्ये जर मोदीजींनी वॅक्सिन तयार करून घेतली नसती तर आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी राहिलं नसतं. आपल्यापैकी कोण जिवंत असतं आणि कोण नसतं हे आज सांगता येणं शक्य नाही. विचार करा, भारतामध्ये वॅक्सिन तयार झाली नसती, आम्ही अमेरिकेपुढे हात पसरून बसलो असतो. अमेरिकेने सांगितलं असतं थांबा, आणि आमच्या लोकांना वॅक्सिन देतो मग तुम्हाला देतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतामध्ये 140 कोटी लोकांना ज्यावेळेस आपण वॅक्सिन दिली त्यावेळेस अमेरिकेमध्ये ते केवळ 22 कोटी लोकांना वॅक्सिन देऊ शकले होते. म्हणजे जर त्यांच्या भरोश्यावर राहिलो असतो तर आपल्यापैकी कोणी जिवंत राहिलं नसतं. आणि एवढंच नाही तर मोदीजींनी भारताला तर जगवलं, पण देशातल्या 100 जगातल्या 100 देशांना मोदीजींनी कोविडची लस दिली. त्या ठिकाणी मी स्वतः मॉरिशसला गेलो होतो. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं. मॉरिशस मध्ये राष्ट्रपतींना भेटलो. राष्ट्रपती मला म्हणाले, फडणवीसजी माझे धन्यवाद मोदीजींना सांगा. मी म्हटलं कशा करता? म्हणाले आज आमचा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली, अन्यथा मॉरिशस जिवंत राहिला नसता. असे 100 देश सांगतात. अरे आम्ही नेहमी म्हणायचो आमच्या भारताला एक वैश्विक ताकद बनवायचं आहे.
जगामध्ये भारताची पहचान असली पाहिजे. ती पहचान आज तयार झाली. नरेंद्र मोदीजींनी एक वैश्विक नेतृत्व तयार केलं. आता जगातले प्रगत देश देखील म्हणतात की जगाचा विचार हा भारताशिवाय आम्ही करू शकत नाही. जगामध्ये भारताला एक वेगळी ओळख मोदीजींनी या ठिकाणी मिळवून दिली. आज ज्या भारतामध्ये आपण संपूर्ण दारुगोळा, संपूर्ण शस्त्रास्त्र हे विदेशातनं इम्पोर्ट करत होतो. एखाद्या देशाने आपल्यावर चढाई केली आणि आपल्याला जर विदेशातल्या देशांनी सांगितलं की तुम्हाला दारुगोळा देणार नाही तर बंदुकीची गोळी चालवणं देखील कठीण होतं. अशा प्रकारची स्थिती होती. 10 वर्षामध्ये मोदीजींनी भारताला एवढं आत्मनिर्भर केलं की आता भारत सगळा दारुगोळा, शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र सगळे भारतामध्ये बनवतो. भारताची स्थिती अशी आहे, आज भारतामधनं आपण असं मिसाईल तयार केलाय की जे मिसाईल थेट 6000 7000 किलोमीटर जाऊन कुठल्याही टार्गेटवर मारा करू शकतं. आज भारत शस्त्रास्त्र इम्पोर्ट करत नाही, आज भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो. अनेक देश आपल्या पाठीमागे रांग लावून उभे आहेत. तुम्ही तयार केलेले अस्त्र आम्हाला द्या. आणि याचा फायदा काय आहे? याचा फायदा असा आहे, आता पाकिस्तान आणि चीन भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे भारताजवळ आज एवढी शस्त्र संपन्नता आहे, एवढी ताकद आहे की भारताला सीमेवर जाण्याची देखील आवश्यकता नाही. आपली क्षेपणास्त्र थेट त्या ठिकाणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतात. भारत शांतीचा संदेश देतो. आम्ही कधी युद्ध करत नाही, पण शांतीचा संदेश हा कायर देऊ शकत नाही. शांतीचा संदेश शक्तिशाली माणूसच देऊ शकतो. ज्याच्याकडे शक्ती आहे तोच केवळ शांतीची बात करू शकतो. आणि ती परिस्थिती आज भारताची मोदीजींनी करून दाखवली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक मजबूत भारत, एक मजबूत अर्थव्यवस्था, एक मजबूत अशा प्रकारचं सुरक्षा कवच आणि त्यासोबत जगाच्या पाठीवर चंद्रावर यान उतरवण्याचं काम देखील भारताने केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी यान उतरवू शकलं नव्हतं, ते भारताने केलं. आणि सूर्याला देखील गवसणी घालण्याचं काम हे भारताने करून दाखवलं. जग आज अचंबित आहे, भारत हे कसा करू शकतोय. म्हणजे एकीकडे गरिबाचं कल्याण करताना जगाच्या पाठीवर भारत प्रगती देखील करतोय. आणि आता तर मोदीजींनी या ठिकाणी सूर्यघर सारखी योजना आणली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी लोकांच्या घरावर सौर ऊर्जेची उपकरणं बसणार आहेत. हळूहळू सगळ्यांच्याच घरावर बसणार आहेत. आणि ही सौर ऊर्जेची उपकरण बसल्यानंतर प्रत्येकाला 300 मेगावॅट 300 युनिट वीज ही फ्री मिळणार आहे, मोफत मिळणार आहे. मोदीजींनी ठरवलंय सूर्य उपासना करायची, पण त्या सूर्य उपासनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला मोफत वीज मिळाली पाहिजे. याकरता सूर्यघर सारखी योजना आणून त्या ठिकाणी आपलं विजेचं बिल संपवण्याचं काम येत्या काळामध्ये मोदीजी करणार आहेत. आणि मोदीजींकडनंच प्रेरणा घेऊन आम्ही सौर कृषी वाहिनी योजना या ठिकाणी आणली. येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज ही आम्ही देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. 9000 मेगावॅटचे त्या ठिकाणी एलओए देऊन त्याचं काम सुरू केलंय. अजून 6000 मेगावॅटचे एलओए आम्ही देतोय. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास अखंडित वीज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे. खरं म्हणजे दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक मराठा समाज लिंगायत समाज सगळ्या समाजाच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, नगरपालिकेची नाही, महानगरपालिकेची नाही, जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक राज्याची नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. 2च पार्ट्या आहेत, 2 खेमे आहेत, 2 खेमे. एक खेमा ज्या खेम्यामध्ये निवडून आलेला खासदार हा मोदीजींना नेता मानणार आहे, त्यांना निवडून देणार आहे, त्यांना प्रधानमंत्री बनवणार आहे. आणि दुसऱ्या खेम्यात जो निवडून येणार आहे तो राहुल गांधींना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवणार आहे.
अर्थात त्यांचे आपण 400 पार जाणार ते 40 पार जाणार की नाही मला माहिती नाही, पण दोनच खेमे आहेत. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना दिलेलं वोट हे प्रताप पाटलांना वोट नाही आहे, हे मोदीजींना दिलेलं वोट आहे. या देशाच्या कणखर प्रधानमंत्र्यांना दिलेलं वोट आहे, ज्या प्रधानमंत्र्यांनी 2047चा विकसित भारत करण्याची गॅरंटी दिली आहे. आणि मोदीजींची गॅरंटी म्हणजे गॅरंटीची गॅरंटी आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. बंधू भगिनींनो, कमळाचं बटन हे मोदीजींच्या विकासाचं बटन आहे. कमळाचं बटन हे येणाऱ्या पिढ्यांच्या विकासाचं बटन आहे. कमळाचं बटन आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणारं बटन आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. आता या ठिकाणी प्रताप पाटलांच्या कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे. आणि हे दाबत असताना नांदेडवर या ठिकाणी मी नांदेडकरांना विनंती करण्याकरता आलो आहे. हा मंच बघा केवढा भारी मंच आहे. आता हे सगळे नेते या मंचावर आल्यानंतर उरलेले राहिले कोण? कोणीच नाही. त्याच्यामुळे जे राहिले त्यांचाही सन्मान करून सांगतो, आता हे सगळे नेते एकत्रित आल्यानंतर विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रताप पाटलांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.